नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहात येत्या 13 जानेवारीला येणारी भोगी सणाची संपूर्ण माहिती आणि 14 जानेवारीला होणाऱ्या मकर संक्रांतीविषयी थोडक्यात माहिती. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. हा वर्षातील पहिला सण असल्यामुळे सर्व लोक उत्साहाने, आनंदाने आणि आनंदाच्या वातावरणात हा साजरा करतात. मकर संक्रांतीचा सण 3 दिवसाचा असतो. पहिला दिवस म्हणजे भोगी, दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत किंवा कर भोगी हा सण. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो आणि या दिवशी इंद्रदेवाची आठवण करावी लागते. कारण असं मानलं जातं की इंद्रदेव आपल्या धर्तीवर उत्तम पीक पिकवून माणसांची आणि प्राण्यांची भूक भागवतो. या दिवशी लोक जुने वाईट कर्म, दुःख, त्रास सोडून नवीन सकारात्मक गोष्टींचा स्वीकार करतात. त्यामुळे भोगीचा दिवस हा आत्मश्रद्धेचा आणि नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. अनेक लोक पवित्र तीर्थक्षेत्रात जाऊन स्नान करतात, परंतु सर्व लोकांना तीर्थक्षेत्र जाणं शक्य नसतं. म्हणून घरच्या घरी अभ्यंग स्नान करूनही ही प्रक्रिया केली जाते. भोगीच्या दिवशी काही खास वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्या जातात, ज्याच्यामुळे आपले वाईट अडचणी आणि दारिद्र्यता दूर होते. शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होते आणि नवीन वर्ष आनंदात, समृद्धीत आणि यशात घेऊन येतं. या दिवशी घरातील प्रत्येकाने लहानपासून तर मोठ्यापर्यंत मूठभर पांढरे तीळ, थोडं गोमूत्र आणि चिमूटभर हळद याचा उटण बनवून संपूर्ण अंगावर लावावं आणि केसावर देखील लावावं. आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकावं, ज्याच्यामुळे पितृदोष दूर होतो आणि थोडं गंगाजल टाकावं, जे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करतो. स्नान करताना मंत्र जप, ओम नमो भगवते वासुदेवाय नमो आणि स्त्रिया पुरुष सर्वांनी केस धुवावं. हा उपाय केल्यानं जुने वाईट कर्म नष्ट होतात, शत्रूंची बाधा गुप्त होते, शत्रू दूर होतात, आर्थिक अडचणी आणि गरिबी दूर होते. तसंच माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. स्नानानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कलशात पाणी भरा, त्यात हळद, कुंकू, पांढरे किंवा काळे तीळ टाका. सूर्याकडे तोंड करून मंत्र जप करा. ओम गृणी सूर्याय नमो. सकाळी 8 अर्पण करणे आवश्यक आहे. भोगीच्या दिवशी देवांना शुद्ध अंघोळ घालणे आणि पांढरे तीळ वापरा. कोरडी पूजा करू नका, कारण भोगीच्या दिवशी संपूर्ण विधी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भोगीच्या दिवशी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तात स्नान केल्यास वातावरणातील सकारात्मक ऊर्जा खूप वाढते आणि संपूर्ण वर्षासाठी यश आणि सुख प्राप्त होतं. हे स्नान घरातील प्रत्येकाने वर्षातून फक्त एकदाच करावा, कारण भोगीचं महत्त्व आणि उद्देश आपल्याला जुने वाईट कर्म नष्ट करणे, नव्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त करणे आणि संपूर्ण वर्षासाठी सुख, समृद्धी, आनंद, यश व आरोग्य मिळवणे हा नियम आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाने हा स्नान आणि पूजाविधी करणं आवश्यक आहे. तसेच सूर्यदेवाला जल अर्पण करून मनोभावनाने प्रार्थना करणे, देवघरातील सर्व देवांना स्नान घालणे, तिळाचा वापर करणे आणि मंत्र जप करणे. हे सर्व घडलं तर आपल्या जीवनातील संपूर्ण अडचणी, शत्रुबाधा, आर्थिक समस्या, पितृदोष, जुने कर्म हे दूर होतात आणि वर्षभर जीवनातील सुख, आनंद, समृद्धी व यश प्राप्त होते. भोगी आणि मकर संक्रांत सण आपल्या जीवनातील नवीन ऊर्जा, सकारात्मक बदल आणि देवांचा आशीर्वाद घेऊन येतो. त्यामुळे या दिवशी हा विशेष स्नान आणि पूजाविधी पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा. श्री स्वामी समर्थ.